खानावर अजिबात भरोसा नाही। तुम्ही लागलीच खाली जा आणि खान सर्व अटी पाळतोय की नाही ते पहा। आणि जरा जरी शंका आली काका तर बेलाशक भेट रद्द करून टाका। आम्ही केदारेश्वराचं दर्शन घेऊन आलोच। राज राज मुजरा राज मुजरा मुजरा अहो काय झालं? धनी गनिम दगाबाज बोल बोल म्हणता अंगजनीन वार करल। मग आपल्या गरीबाची एक इरती आहे, अंगाला सिल्कला राज बख्तर घातल्या बिगर त्या राखीसाला सामोरं जाऊ नकासा। सील करायचं? जी राज चला। जी राज जी। अरे देवा, राजाने पुरतं ओळखलंय खानाला। हे बंदूकधारी काहीही करून अडवायला पाहिजेत, नाहीतर सगळं मुसळकेरात जायचं। या राज आम्ही चौकणार आहे ना? थांबा 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 थांबा। अहो काय झालं पंत? अहो निघालात कुठे? म्हणजे हा? आमच्या खान साहेबांची आणि तुमच्या शिवाजीराजांची आजची भेट ठरली की नाही? भेट ठरली ना, लढाई नाही ना। अहो एवढं सगळे सैन्य घेऊन निघालात कुठे? उसमें क्या है, ये फौजी दस्ता तो हमेशा हमारे साथ होता है। तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो खान साहेब? नाही नाही म्हणजे बाबा हुजूर, मला असं म्हणायचंय की तुमच्या काहीच कसं लक्षात येत नाही। एवढं सगळं सैन्य पाहिल्यानंतर राजे दहशत खाणार, पुन्हा ते गडावर जाणार, मग भेट कशी होणार? भेंट होणार नहीं। तुम्हारे शिवा के पास भी तो 1000 लोग हैं। गडावर? इथे नाही, गडावर। माझा ऐका, हा, या सगळ्यांना इथेच थांबवा। गडापासून शामियान्याचे अंतर आणि शामियान्यापासूनचे हे अंतर सारखंच आहे, आणि अगदीच काही घडलं तर हे येतील की तुमच्या मदतीला धावून। पंत, खान साहेब विनंती करतो, फक्त 10 हशम घेऊन माझ्यासोबत चला। ठीक है कृष्णा जी पंत, फौजी दस्ता यहीं रहेगा। हा, पण हुजूर हुजूर हम सिर्फ 10 लोगों के साथ आगे जाएंगे। वाह, सुनो, फौजी दस्ता यही रुकेगा। चला। अंगस या, या